जय आदिवासी मित्रांनो, मग सतीश पदवेकर मित्रांनो, आज आपण एक पावसाळ्यात निघणारी रानभाजी सध्या दुर्मिळ आहे ती आपण आणायला चाललेलो आहे. त्याला सांगतात शिरीची भाजी. तर शिरीची भाजी आणण्यासाठी आपण आज सकाळी सकाळी आलेलो इथं. आपल्याबरोबर आहे आपला मेवना साहिल, मग भावडे, आम्ही 3 जण आलेलो. आणि भाजी आता पावसाळा सुरू झाला आहे, आता बऱ्यापैकी वेळ वाढला आहे आणि त्याची फुलं आता आली आहे. तर आपण ते फुलांची भाजी आज आणणार आहोत आणि त्याची रेसिपी मग करून दाखवणार आहोत. जर जे ठिकाणी भेटतो आहे ज्यांना माहीत नसतं त्यांनी त्या फुला ओळखून तशी घ्या आणि भाजी बनवून नक्की करा. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत देखा. आणि अजून आपले चॅनल कोण नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ बाकीच्यांना पण शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना माहीत होईल का शिरीची भाजी रते कशी, ती बनवायची कशी आणि बनवायची रेसिपी पाहायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत देखा. तर चलो लेट्स गो. हेरी टेक डी रे साईस बार. तर चला मित्रांनो, आपण येऊन पोचलेलो रानात. तर मित्रांनो, यारा आपल्याला इथे भेटली शिरीची भाजी, मस्त चांगला गुच्छा. यारा एक नंबर भाजी. आणि तिचा येलहेरा अशा पद्धतीचा राहतो. या पाना, या अशी पाना राहतात शिरीची. आणि ते याला अशा पद्धतीचा गुच्छ येतो फुलांचा. हे असा. आता हे वर्षी भाजी तोडायला जरा उशीरच झालाय आम्हाला, कारण की पर फुलून गेली. नाही तर असं मस्त कलर होतं, पक्क भार दिसतं. हे इकडून कवडी पर फुलून गेली, खळून चालली पर बरीचशी मकर पर हे नुसती भाजीच यारा गळून गेली ना. तर लय भारी दिसत. पण ते टाइम झाला रे, इकडे लयच भारी यार. मस्त आहे, पण फुलली पार अशी कळर होतं त्यावेळेस एक नंबर भाजी दिसते. आता हे पर फुलून गळायला लागले, आता यांना दोड येतील. तरी आपण खुडता हिरो आपल्याला जर अशी काळ्याची भाजी भेटली तर ती पण तुम्हाला दाखवेल. ती एकदम मस्त ही पार फुलली. तर मित्रांनो, ह्या अशा काट्या कुट्यातून भाजी काढायला लागते. तर इथे खैरावरी भाजी आहे, एक कधी भाजी मस्त आहे गुच्छा. वर्ष आपल्याला टाइम झाला, फार उमलून गेली. अशी भाजी, शिरीची भाजी. इकडे आहे मित्रांनो,
सायल्याने इकडे पिशवीत खोडले बघ, कवडी खोडली. आपली भाजीचं काम झालेलं आहे, भरपूर झाली. गेल्या वर्षी आपण आवळी मोठी पिशवी भरली ती, पण औंदा लेट झालो आपण, भाजीच गळून गेली. चला आपण सायली इथं भाजी खोडू राहिलं आहे. मस्त भाजी होते, ते कधी होते कळ आहे की होते, कळच लागतं. इथं याला मित्रांनो, इथं येईल समस्या पक्क्या. यार भाजीच कमी, हे इथं बरीच भाजी. हे रे चौपाकी भारी साईल. इथं यार हे खोड. नुसते खायरांवरूनच आहे मेली. होती टंटे भारी. मस्त दिसली भाजी, पान त्याचा एकच नंबर. तर मित्रांनो, ह्याला आवडी भाजी भेटलेली आहे आपल्याला. आणि इकडे एक पिशवीत आहे चालेल. ह्याला ही अर्धी पिशवी भरपूर काम झालेलं आहे पार. नुसते ह्याला किती मस्त दिसत आहे पार. ही भाजी आपण अशीच फुला पार कवळी कवळी खाऊ शकतो. पिशवी भरली असते आमची, पण काय आलं भाजी खोडायला लेट झाल्यामुळे ना भाजीच पार उमलून गेली आणि ते येल वडलं का डायरेक्ट तुटूनच जातं. तर मित्रांनो, ह्याला आपल्याला आवडी भाजी भेटलेली आहे, शिरीची भाजी. मस्त दिसते ही भाजी, आपण कच्ची पण खाऊ शकतो. या अशा पद्धतीची शिरीची भाजी. तर मित्रांनो, काही कारण असतो आपल्याला काही भाजीची रेसिपी करता आली नाही. तर काय आलं मित्रांनो, सकाळी सकाळी आईने त्यांनी लवकरच भाजी नीट केली आणि मग उठायच्या अगोदर भाजी तयार करून त्यांनी शिजवून वगैरे ठेवली ती. त्याच्यामुळे भाजीचा रेसिपीचा व्हिडिओच काढता नाही आला. तर आपल्याला परत एकदा जर भाजी भेटलीच तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये रेसिपी दाखवू. नाहीतर आपला गेल्या वर्षीचा एक व्हिडिओ आहे, ते व्हिडिओमध्ये पण आपण भाजी बनवलेली रेसिपी आहे. आपल्या चॅनलचे लिंकवर जा आणि म्हणजे व्हिडिओमध्ये चेक करा, तर त्याच्यात आपले भाजीच्या रेसिपीचा तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. किंवा शिरीची भाजी रेसिपी सर्च मारला तरी तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. तर चला मित्रांनो, असंच आपले व्हिडिओ देखण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.